नागरिकांच्या पाणी प्रश्नासंदर्भात मनसे आता आक्रमक झालेली आहे। याच संदर्भात अविनाश जाधव यांनी ठाणे पालिका आयुक्तांची भेट देखील घेतलेली आहे। कॉम्प्लेक्समधल्या राहणाऱ्या रहिवाशांना आता पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे। घोडबंदर पट्ट्यातल्या अनेक मोठ्या सोसायट्यांचे सेक्रेटरी चेअरमन त्या मीटिंगला उपस्थित होते। खरं तर घोडबंदरला पाणी लागतं 114 MLD, त्यातलं 110 MLD पाणी येतंय, फक्त 4 MLD पाणी कमी आहे। तरी सुद्धा घोडबंदरला लोक दर महिन्याला लाखो रुपयाचे टँकर पाण्याने विकत घेतात। याचा अर्थ हा पाणी चोरी होतंय, कुठेतरी कन्स्ट्रक्शनला हे पाणी जातंय किंवा टँकर माफियांच्या माध्यमातून ते पाणी लुटलं जातंय। तुम्ही जर एक टँकर महानगरपालिकेचा टँकर घेतलात पाण्याचा तर तो तुम्हाला 1000 रुपयाला मिळतो, पण प्रायव्हेट टँकर तिथेच भरला जातो आणि तो 2,500 ते 3,000 रुपयाला लोक विकत घेतात। सो हे टँकर माफिया, पाणी सोडणारी मुलं आणि अधिकारी यांच्या संगनमताने हे सगळं होतंय आणि त्याच्यामुळे घोडबंदरवरील लोक ही अतिशय त्रस्त आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।